नियत. कुणाल आपल्या मेडिकलचा दरवाजा उघडतच होता तेवढ्यात त्याला मागून कोणाचा तरी आवाज आला तर त्याला धक्काच बसला. एक व्यक्ती त्याला म्हणत होता, साहेब, ही औषधं खरेदी करण्यासाठी किती पैसे लागतील? तेवढे मला सांगतात का? त्याने मागे वळून पाहिले तर एक अतिशय अशक्त थकलेला माणूस त्याच्या हातामध्ये एक प्रिस्क्रिप्शन घेऊन उभा होता. कुणालने त्या व्यक्तीकडून प्रिस्क्रिप्शन घेतले आणि पाहून तो म्हणाला, यासाठी एकूण 700 रुपये लागतील. त्या माणसाने आपल्या खिशामध्ये हात घातला पण त्याच्या चेहऱ्यावर गोंधळ दिसत होता. तो व्यक्ती काही क्षण गप्प बसला, मग हळूच त्याने आपला कागद घडी करून खिशात ठेवून दिला आणि कुणालकडे पाहत म्हणाला, राहू द्या, मी नंतर घेऊन जाईल औषधं. असं म्हणून तो निघून जाऊ लागला. तेवढ्यातच त्याच्या पाठीमागून आवाज आला, दादा, तुमचा कागद पडला आहे. एक सर्वसाधारण दिसणारी महिला तिथेच बाजूला उभी होती. तिने त्या माणसाचा कागद उचलून दिला, परंतु त्या महिलेच्या डोळ्यांमध्ये असे काही भाव होते जणू काही तिला त्या माणसाची अडचण समजली होती. जर तुम्हाला औषधांची गरज असेल तर तुम्ही कोणताही उशीर न करता औषधं घ्या आणि पैसे नंतर द्या, असे ती महिला अगदी सहजपणे म्हणून गेली. तेव्हा त्या माणसाने त्या महिलेकडे पाहिले, परंतु तो काहीच न बोलता विचार करू लागला, कोणी अनोळखी माणूस आपली मदत करू शकतो का? ही महिला कोण आहे आणि आपली मदत का करत आहे? त्याच्या डोक्यामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले. मग काही वेळ विचार करून तो माणूस म्हणाला, नाही ताई, मी असंच कोणाकडून मदत घेऊ शकत नाही. त्या महिलेने हलकेसे स्मितहास्य केले आणि त्या व्यक्तीला म्हणाली, जर कोणाची अडचण दूर करण्याची ताकद कोणामध्ये असेल तर कोणाला थांबू नये. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला तुमची छोटी बहीण समजा. तुम्ही औषधं घ्या अगोदर. पैसे जेव्हा तुमची मर्जी होईल तेव्हा द्या. त्या महिलेच्या अशा बोलण्यावर तो व्यक्ती पुन्हा एकदा विचार करू लागला. मग अगदी हळू आवाजातच तो म्हणाला, तुम्हाला कसे समजले की माझ्याकडे पैसे नाही आहेत? ती महिला अगदी हळू आवाजात बोलली, हा चेहरा खूप काही सांगून जात आहे रोशन. खरं म्हणजे त्या व्यक्तीचं नाव रोशनच होतं. त्यांनी जेव्हा त्या महिलेच्या तोंडून स्वतःचे नाव ऐकले तेव्हा तो काहीसा आश्चर्यचकितच झाला आणि म्हणाला, तुम्हाला माझे नाव कसे माहिती आहे? ती महिला हलकीशी हसली आणि तिने नंतर उत्तर दिले. ती म्हणाली, मी नंतर सांगेल तुम्हाला. अगोदर तुम्ही औषधं घ्या. रोशनचा गोंधळ आणखीनच वाढला होता, पण त्याची आई घरी आजारी असल्याने औषधांची गरज त्याला होतीच, म्हणून त्याने हळूच होकार दिला. औषधं घेतल्यानंतर रोशनने त्या महिलेचे आभार मानले आणि मेडिकल स्टोअरच्या बाहेर आला. पण त्याचे मन अजूनही गोंधळलेलेच होते. तो सतत विचार करत होता की ही महिला नक्की कोण होती आणि तिला आपले नाव कसे माहिती होते. घरी पोहोचल्यानंतर त्याने आपल्या आईला औषधे दिली. औषधे घेतल्याबरोबर त्याच्या आईला थोडे बरे वाटू लागले होते, म्हणून ती अगदी हळू आवाजात म्हणाली, रोशन बाळा, पैसे कुठून आणलेस? आपल्या आईने असा प्रश्न विचारल्याबरोबर रोशन अगोदर शांत राहिला. मग काही वेळाने म्हणाला, आई, कोणीतरी माझी मदत केली आहे. रोशनचे असे बोलणे ऐकल्याबरोबरच त्याच्या आईने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, बाळा, या जगात अजूनही चांगली लोक आहेत, परंतु त्यांनी केलेले उपकार कधीही विसरू नकोस. तेव्हा रोशन विचार करू लागला, मी त्या महिलेच्या उपकारांची परतफेड करू शकतो का? वेळ हळूहळू निघून गेली आणि रोशनच्या आईला सुद्धा बरे वाटू लागले आणि रोशनचे दुकानसुद्धा खूप चांगल्या प्रकारे चालू लागले. एक दिवस रोशन त्याच मेडिकल समोरून जात होता. त्यावेळी त्याची नजर त्या महिलेला शोधत होती, पण ती त्याला कुठेच दिसली नाही. तेव्हा रोशन विचार करू लागला, जर त्या महिलेचे नाव आणि पत्ता मला समजला असता तर मी नक्कीच तिचे पैसे परत देऊ शकेन. तेवढ्यातच त्या मेडिकल स्टोअरमध्ये काम करणारा मुलगा रोशनला म्हणाला, दादा, तुम्ही कोणाला शोधत आहात का? रोशन म्हणाला, हो. काही दिवसांपूर्वी मला औषधं घेण्यासाठी एका महिलेने मदत केली होती. त्या महिलेलाच मी शोधत आहे. मला त्यांचे पैसे परत करायचे आहेत. त्यावर कुणाल म्हणाला, ज्या मॅडमांनी तुमची मदत केली होती ना, त्या रोज इथे येतात. त्या मुलाचे असे बोलणे ऐकल्यावर रोशनला आश्चर्यच वाटले. त्या रोज इथे येतात? हो दादा, त्या डॉक्टर आहेत. त्या जवळच हॉस्पिटलमध्ये काम करतात. तेव्हा रोशनला त्या मुलाच्या अशा बोलण्यावर विश्वासच बसत नव्हता. तो तर विचार करत होता की एक डॉक्टर अशी अनोळख्या व्यक्तीची मदत करू शकते का? रोशन आता त्याच हॉस्पिटलच्या बाहेर उभा होता, ज्या हॉस्पिटलमध्ये ती महिला डॉक्टर म्हणून काम करत होती. खरं तर रोशन हॉस्पिटलच्या आतमध्ये जाण्याची हिंमत करतच होता, पण तेवढ्यातच ती महिला बाहेर आली आणि रोशनला समोर पाहिल्यावरती स्मितहास्य करत म्हणाली,
औषधं काम करत आहेत की नाही? रोशन पूर्णपणे गोंधळून गेला होता. तो पटकन हो म्हणाला. औषधं घेतल्यामुळे आई आता बरी झाली आहे, पण मी तुमचे पैसे परत देण्यासाठी आलो आहे. त्यावरती ती महिला हसतच म्हणाली, रोशन, मी तुझी मदत केली होती याचा अर्थ असा नाही की मी पैसे परत घेणार आहे. फक्त एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. कधी कोणी गरजू असेल तर त्याची मदत करायला कधीही मागे पुढे पाहू नकोस. आता रोशनकडे कोणतेच उत्तर नव्हते. त्याने पहिल्यांदाच अशी व्यक्ती पाहिली होती जी कोणत्याही स्वार्थाविना मदत करत होती. रोशन पुढे म्हणाला, पण ताई, कमीत कमी तुमचे नाव तरी सांगा. ती महिला परत हलकीशी हसली आणि म्हणाली, माझे नाव सुलक्षणा आहे आणि मला असे वाटते की तू मोठा होऊन कोणाची तरी मदत करावी. जसे मी तुझी मदत केली. रोशनने होकारार्थी मान हलवली आणि तो म्हणाला, मी तुम्हाला शब्द देतो, जेव्हा शक्य होईल तेव्हा मी कोणाला तरी मदत नक्कीच करेन. सुलक्षणाने त्याची पाठ थोपटली आणि हॉस्पिटलमध्ये निघून गेली. मग रोशन आपल्या दुकानात गेला आणि काम करू लागला. तेवढ्यातच एक माणूस दुकानावर आला आणि म्हणाला, दादा, माझ्याकडे पूर्ण पैसे नाही आहेत, परंतु माझ्या मुलीला दूध हवं आहे. रोशनला लगेच सुलक्षणाचे बोलणे आठवले, म्हणून त्याने जास्त विचार न करता लगेच त्या व्यक्तीला दूध देऊन दिले. तेव्हा त्या माणसाच्या डोळ्यामध्ये कृतज्ञता होती. काही आठवड्यानंतर पुन्हा तो माणूस रोशनच्या दुकानावर आला आणि म्हणाला, दादा, मी तुमचे दुधाचे पैसे परत करण्यासाठी आलो आहे. तेव्हा रोशन हलकासा हसला आणि त्याला म्हणाला, मला त्या दुधाचे पैसे नको आहेत, पण तुम्हाला जर कोणी गरजवंत भेटला तर त्याची मदत नक्की करा. रोशनच्या अशा बोलण्याने तो व्यक्ती भावूक झाला. तो लगेचच म्हणाला, तुम्ही मला शिकवले आहे की मदत कशी करायला हवी. त्या माणसाचे असे बोलणे ऐकल्याबरोबर रोशन समजून गेला होता की मदत करण्यासाठी माणसाकडे जास्त संपत्ती असणं गरजेचं नाही, फक्त माणसाची नियत चांगली असणं गरजेचं आहे. त्यानंतर रोशनने पुढे अनेक माणसांची मदत केली, परंतु अजूनसुद्धा त्याच्या मनामध्ये एक प्रश्न होता, जो म्हणजे डॉक्टर सुलक्षणा आपल्याला कशी ओळखत होती आणि आपण तिला का ओळखू शकलो नाही. एवढंच काय, अजूनसुद्धा आपण तिला ओळखत नाही. त्या दिवसाची ती गोष्ट सतत रोशनच्या डोक्यामध्ये घुमत होती, जेव्हा तो मेडिकल स्टोअर्समध्ये उभा होता आणि सुलक्षणाने त्याची अडचण ओळखली होती. एवढेच नाही तर त्याचे नावसुद्धा घेतले होते. परंतु तो मात्र सुलक्षणाला अजूनही ओळखत नव्हता. तिच्याविषयी त्याला काहीच माहिती नव्हते. आता रोशनला आपल्या मनातील संभ्रम दूर करायचा होता, म्हणून तो दुसऱ्या दिवशी सुलक्षणा ज्या हॉस्पिटलमध्ये काम करत होती त्या हॉस्पिटलच्या बाहेर पोहोचला. जेव्हा सुलक्षणा हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी आली तेव्हा तो म्हणाला, ताई, आज तुझ्यामुळे माझे विचार बदलले आहेत, परंतु अजूनही एक प्रश्न माझ्या मनामध्ये सतत गोंधळ घालत असतो. तुम्ही मला पहिल्यापासून कसे ओळखता? सुलक्षणा हलकीशी हसली आणि हळू आवाजात म्हणाली, रोशन, तुला लहानपणीची गोष्ट आठवतात का, जेव्हा तुझ्या बाबांनी कोणाची तरी मदत केली होती? रोशनने आपल्या मेंदूवर जोर दिला, पण विचार करू लागला, पण त्याला असा एकही प्रसंग आठवत नव्हता की ज्यामुळे तो सुलक्षणाशी जोडला गेला असेल. मला असे विशेष आठवत नाहीये ताई, रोशनने प्रामाणिकपणे सांगितले. तेव्हा सुलक्षणा हसली आणि त्याला म्हणाली, काही हरकत नाही, मी तुला आठवण करून देते. सुलक्षणाचे बोलणे चालू होते. खूप वर्षांपूर्वी एक माणूस होता जो एक लहानसे किराणा मालाचे दुकान चालवत होता, परंतु त्याची खरी ओळख होती त्याचा दयाळूपणा. तो कधीच गरजवंताला मदत करण्यासाठी मागे हटत नव्हता. एक दिवस एका छोट्याशा मुलीकडे आपल्या आईच्या आजारपणाचे औषधं घेण्यासाठी पुरेसे पैसे नव्हते. तेव्हा त्या दुकानदाराने कोणताही विचार न करता त्या मुलीला पैसे दिले आणि म्हणाला, जेव्हा तुझ्याकडे पैसे जमा होतील तेव्हा तू पैसे परत कर. माणसाचा जीव हा पैशांपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे. आता रोशनला काहीतरी आठवू लागले होते. तेवढ्यात सुलक्षणा म्हणाली, आता काही आठवले का? रोशन पुन्हा एकदा विचार करू लागला. तेवढ्यात त्याला आठवले की त्याच्या बाबांनी त्याला एकदा सांगितले होते की त्यांनी एकदा आईच्या औषधासाठी पैसे नसलेल्या एका लहान मुलीला मदत केली होती, पण त्या मुलीचे नाव कधी सांगितले नाही. ती मुलगी तू आहेस का ताई? रोशनने आश्चर्यानेच तिला विचारले. सुलक्षणाने होकारार्थी मान हलवली. हो रोशन, मी तीच लहान मुलगी होती. तेव्हा दोघांच्याही डोळ्यात पाणी आले आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या. त्या दिवसापासून रोशन सुलक्षणाला आपली बहीण मानू लागला आणि सुलक्षणा रोहनला आपला भाऊ. त्या दोघांनी त्यांचे नाते अगदी प्रेमाने जपले, परंतु त्यांच्या बाबांनी दिलेली शिकवण ते कधीही विसरले नाहीत.
आजही त्या दोघांना एखादा गरजवंत दिसला तर ते दोघेही मोकळ्या हातांनी त्या गरजवंताची मदत करतात. डॉक्टर बनलेल्या सुलक्षणाने आता गरजवंतांसाठी एक संस्था स्थापन केली होती. त्या संस्थेमध्ये श्रीमंत लोक येऊन आपल्या परीने मदत करतात आणि त्या संस्थेच्या माध्यमातून गरजवंतांपर्यंत किंवा नैसर्गिक आपत्ती असलेल्या लोकांपर्यंत मदत पुरवली जाते. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.